हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. भगवद्गीतेचे 12 अध्यायो भक्तियोगांतो परमात्मो अर्जुनाक भक्त म्हळ्यार कसले म्हण म्हळ्यार विशय सांगताची मिगेल भक्त केदनाय सुख दुःखांतो समान म्हळ्यार सुख दुःख मान अभिमान असले हे पुरे द्वंद्व म्हणटाचे जीवनांतो येवचित असले तशी तो शत्रु मित्र सुख दुःख मान अपमान अशी पुराय एक द्वंद्वांतो तो भक्तो समरीती रस्ता समत्व बुद्धी रस्ता. समत्व बुद्धी म्हणा कसं न्ही आता मान पुरायचे ना जावका अपमानाचे आयबे येदी आमकां अपमान जाले कडले आमी कसं लेखताची आमकां जाय म्हणून अपमान केल्ले ते इति निमती देह भान देह अभिमान आशिल्ले देखून मात्र आमकां ते अपमान केल्ले आमकां म्हळ्यार तेंची कसं न्ही म्हळ्यार देहावयचे अभिमान ते केदनाय एक जीवात्मान शरीर घेवन येयले कुडले ते देहाभिमान ताका येताच येता प्रकृतीचे एक मायती त्रिगुणात्मक प्रकृतीचे मायेक पोणू जीवात्मू ते देहाची आव म्हूण सांगून कुशूर करता म्हणटा ताका देहा अभिमान येता. जाल्यार कोणाक स्वरूप ज्ञान आयला कोण भक्त होड भक्त त्यांनी परमात्माले निश्चय ज्ञान आईल जन मान अपमान सुख दुःख शीत उष्ण मागीर शत्रू मित्र असले प्रती द्वंद्वांतो त्यांनी समत्व बुद्धीरी आसताची. तशी तांगेल मात्यांत कसं असता म्हणून या सुख दुःखा ते जिवनांतू येवचेची कोणाला एक जिवनांतू संयोग जावचे वियोग जावचे कष्ट येवचे सुख येवचे हे पुरे आमगेले प्रारब्ध कर्मान तेंची कोणाक ते मेगेले हांव मेगेल निमती असले कधी हा अभिमान आस तांकां मात्र हे दुःख सकट बाध दिता. जाल्यार कोण निर्लिप्त जावन आसता स्थितप्रज्ञ जावन आसता तांकां खंयचेय शाश्वत न्ही एका मागशी एक येतर आसता कशी दीस रात्री जातर आसता की तशी सुख दुःख मान अपमान शत्रू मित्र पुरे जिवनांतो आमकां मेळचेची. तांतू भितर हे मन चांचल्य करून घेवचे जवो द्वेश दाखोवचे कोणाले वेर चड राग दाखोवचे हे पुरे कसले त्या भक्तांक आसना. त्यांनी अनुकूल प्रतिकूल द्वंद्व म्हणटाचे. अनुकूल द्वंद्व म्हळ्यार कसं न्ही परमात्माले आमकां कसल सकडी कसल आमकां परमात्मा लागीं व्हरता ते अनुकूल कर संग हे सत्संग अनुकूल कर म्हूण येता. जाल्यार प्रतिकूल कर संग कसं न्ही ते दुस्संग खंयचे काम क्रोध लोभ मोह हे पुरे आमकां बाध दिवचे जावो वायट बुद्धीचाले स्नेह कुस्संग म्हणटाची तांगेले बरी जाताची आमी. तशी केदनाय कसं न्ही म्हळ्यार अनुकूल आनी प्रतिकूल जावन आसूचे द्वंद्व आमकां मेळतर आसता जिवनांतू. ताजे मन इंद्रिय शरीर हे पुरे एका एक संबंधान भक्तो हे मिगिलेच म्हूण लेक्काना नाशिल्ले देखून ताका राग द्वेष हर्ष शोक असल कसले विकार आसना. तेंचे ताका समचित्त आसताची आसता आनी तो संग विवर्जित संग विवर्जित म्हळ्यार कसं न्ही कर्म फल ताका ताका अपेक्षा ना कर्मा वयर आसक्ती ना ताका फलापेक्षा ना कर्मा वयर आसक्ती ना म्हळ्यार अनासक्त कर्म करचे म्हळ्यार एकच कसं म्हळ्यार फला अपेक्षा ना अशी कर्म करचे. तसलो तो भक्तो संग विवर्जित जावन आशिल्लो म्हणून म्हाका प्रितीचो म्हूण कृष्ण सांगता. तितली मान्य आनी भक्तांगे लक्षण तो सांगता रस तुल्य निंदा स्तुतिः मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः
स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. वापस ताणीक द्वंद्व विषय सांगले कसने निंदा आणि स्तुतींतू समत्व बुद्धी रसूचे तुल्य निंदा स्तुती ही कोण निंदा आणि स्तुती समान जावन घेता की सदा मौनी मौनी म्हळ्यार मननशील म्हणटाची आणि संतुष्टो कंचे यदृच्छा लाभ संतुष्ट हा म्हणटा पळय कसं मेळ्ळें तांदू संतृप्तीर आशिलो मागीर अनिकेत म्हळ्यार नियमित स्थान ना खंय ताका एक नियमित स्थान म्हळ्यार निश्चय स्थान ताका ना तें कसलें म्हूण पळयात आनी स्थिरमती ही तर्क वितर्क जवकुतर्क असल निमती मन चंचल जायना नशी परमात्मालेक दृढ ज्ञान दृढ तिळवळिका आशिलो तसल विशेष भक्तो मागीर प्रितीचो म्हूण सांगून परमात्मा सांगता हांगा निंदा स्तुती म्हळ्यार कसं न्ही म्हणून हेयत्वेन निंदायाः तुल्या स्तुतिर्यस्य स तथा निंदा आणि स्तुती समान जावन स्वीकार करतकय पळय भक्तो निंदा ताका हेय म्हळ्यार आमकां निंदे कोणें केल्यार स्वीकार करूं साध्य ना कोणें आमगेली निंद करता म्हणजे आमी स्वीकार करता ना साध्य ना तें आमकां हेय हेय म्हळ्यार आमकां नाक्क तें म्हणून आमी निंदेक केन्नाय तिरस्कार करताचे कोणेंय आमकां निंद करताचे म्हणजे प्रितीन घेनात ते आमी ते तिरस्कार करता आमकां नाका हें हेय आमकां नज्ज म्हूण सांगून म्हणटाची जाल्यार स्तुती स्तुती स्वीकार करतना आमकां खुशी जाता जाल्यार भक्ताक तशी न्ही कशी निंद ताका हेय की स्तुती ताका हेयची निंद कशी तो स्वीकार करना म्हूण लेखता की स्तुती तो म्हाका स्वीकार ना म्हणून लेखता म्हळ्यार निंद केल्यार स्तुती केल्यार समान जावन आसच्याकय निंदाय नाका स्तुती नाका म्हूण लेखच्याकय एक अर्थ तशें जावन निंदाय नाका म्हाका स्तुती नाका दोनी म्हाका नाकाचे नाका म्हळ्यार तो समान रितीर ते घेतला म्हूण सांगून लेखूं केन्नाय कशी म्हळ्यार कोण बाह्य प्रपंचांतू आसक्ती दवरला की प्रापंचीक जनाक कोणेंय मेचवली कसलेय एक आमी होगळसिले कसलें म्हणलें कुडलें भारी आसक्ती आमी कसं केल्लें तें कोणेंय होगळसिलें म्हळ्यार भारी संतोश जाता ओ तूंची समी ह्या कामाक तूं जेल्लें देखून केल्लें तूं नातेल जाल्यार कोणाकय करूं जत्त शिल्पे तुगेलें निमती इतलें सगळें काम व्हड काम केलें देवस्थानांत कसलें सेव करता कोणें कसो सेव तुगेलें म्हणलें कुडलें देवान आमकां आमगेले करीन करयल म्हूण लेक्कना अशी भारी संतोश जावन फूल वताचे आमी तशी कोणेय जाल्यार आमकां मेचुका कसं काम जाल्यार मेचुका एकसान काम केल्यार मेचुका कोयर काडल्यार मेचुका माळ दिल्यार मेचुका कसलं देवाल काम केल्यार कोणाले जेव मेचुके कडेर म्हणटना ते पुरे फंक्शन जातरे आमकांय सन्मान कोरका आशिल्ले असो लेख आमकां आशी तशी तुमगेले निमती जालेले आतां पळय सार्वजनीक जावन सन्मान मेळटना कसल खूश जाता ते थंय तांणी होगळसितना अशें केलें तशें केलें तशें केलें म्हणटना भारी कान नीट जाता तेच दुसऱ्याक कोणेंय होगळचो तेदना आमी कसं की आमगेले लोकांत आसता ते आयकुका म्हणटा आमगेले विशय सांगतना आमी सुरवेक आयकताची तशी एक होगळसून घेवची आस हें स्तुतींतू आमकां संतोश आसचें म्हणजे तेंची आतां तांतूय सांगता म्हणून नाकय हांगा मस्जिदान सांगिल्लें केलं सार्वजनीक जावन कसलें एक सन्मान करच्या आश आसल्यार कसलेंय फंक्शनाक डोनेशन घेवच्या येतात न्हय तांगेल्या डोनेशन दिवन म्हाकाय एक स्टेजार आपोवन एक माळ घालून एक सन्मान कोरका म्हण ताजे खातीर विंगड दुड्ड दितले जेन्ना आसची म्हूण सांगून न्ही परडी करची आस म्हळ्यार कुशाल सांगचे आस कुशाल अशी जायना न्हय कोण कितें शिकेलेलें देखून नव्हतं तसल पुरे उतर उरलोचें तेच्यान मात्र न्ही कसं की सकडी मस्त सकडी प्रशस्ती म्हूण मेळटा पळय समाजांतू त्या प्रशस्तीक पुरे खंयची प्रशस्ती मेळका जाल्यार कितले दिवका असल पुरे जाता म्हूण म्हणटाची बद्द कसल म्हूण गोतना आशो त्या पुरे आमकां अगत्य ना आमी आतां कृष्णाले हांगा कृष्णान सांगिल्लें तसल कसं की उपदेश आमी आलोचन करता रसाची जेवो भक्त तांगेल पुराय कर्म भगवदर्पित बुद्धीन करता देखून तांकां वगळसून घेवचे अपेक्षा सुकनज इत्याक म्हळ्यार तांणी तें कर्म कसं केला ते परमात्मा दिवन जाला म्हणटना वगळसून घेतला रे तेवय परमात्माक दिवका फक्त न्ही
अपेक्षा करनी जलारी आमके कसं की माळ घाल्ली सन्मान केल्ले होगळसिले भितर आशिल्ले परमात्मान घेवची ते आमी न्ही तशें जावन केन्ना होगळसून घेतर खूश जायना की तसल जनाक कोणें तेगळसिल्यार निंद केल्यार कसलें दुख्ख जायना इतेक दोन्ही तांणी समान जावन होगळसून घेवका म्हूण म्हळ्यार अपेक्षा कोणा आसता तांकां निंद करतना पापी दुखता तशें जावन कोणाक आश आसा वगळसून घेवचें तेगळसून घेवचें कोणेंय कोणाकय वगळसीत म्हळ्यार एकडचे जना मत्सर जावचें आसा तशी एक काणी हांव सांगूनच पुरो हाजे पयशे फुडें एक रायाले आसतानाक त्या रायाक खंयचे एक कार्यक्षेत्रांत नांव घेतिल्ले जना आपोवन सन्मान करून तांगेली एक प्रतिभा ते पुरस्कार दिवन पेटोवचे भारी आसक्ती कितें रायाक एक दिसू तो रायो दोनी पंडितांक आपयता एक पण तापयत पाप ताका ते दोन पंडितांनी मस्त सकळ तांकां मस्त ज्ञान आसा तांणी समाजाक त्या ज्ञानान मस्तच तांणी ते ज्ञानाचे एक तिळवळीका समाजाचे जना दिला तांकां गोत आशिल्लो मस्तच एकलो वेदांग पंडीत वेदांग पंडीत कय एकलो सुभाषितकार दोन जनांनी जिवनाक जनाक जाय आशिल्लें चांग शिक्षण दिलां म्हूण रायाक खुशी जावन दोग जनाकय आपोवन सन्मान करच्याक एक दीस दोग जनांनी सन्मान दवरले तेचे रायाल व्हडली चुकी जाली तांणी येवन फुडले दिवस पावल्यांची तागेले राजधानीक तो तागेले रमणे येवन पावतना आपयता तांकां भितर स्वागत करता आनी तांगेले कूड दिता खंय राबुका म्हूण सेवकाल करीन तांकां राबू एक वेवस्था करयता रात्री म्हणटा पायी गांवां आपयला तागेले घरकडे आयल्याची अरमनेक आयल्याची तांगेली एक कुशल सकड निमकान म्हणून रात्री तांगेले कुडा वता एकल्याल कुडा सुरये वता तागेल्याक उलयता सांगता की ताका गोतना आनी एकल्यान येयले उलयता सांगता की हांव ते सुभाषितकाराक आपयला भारी लायक तो जनांक जाय जाल्यार तशें ते सुभाषितान ज्ञान दितरस न्हय ताजे खातीर ताकाय पायी सन्मान करचें म्हूण लेखला कडे वो सांगता की पुराय सूण त्या म्हशी बुद्धीच्या तूं आपयले वराया ताका कसो गोत्तस म्हणून खंयची चार बुकां दुखून चार शब्द कांपून काणू तागेले एक सुभाषित करून ताणें जना दिवचें न्हू ताका कसो गोत्तस म्हणून म्हणटा की तेंची राय उरलयना थंय दुखून उठान आन्नेकल्या लांग वता तागे लागीं उलयता आनी सांगता की पाय तुका इतले घंट्याक तूं आसतना आयल्या जाल्यार तुका सन्मान करचें म्हूण लेखला तुका न्ही आन्नेकल्या आपयला हांव दोग जाणां वटू सन्मान करता कोण आन्नेकलो तो आमकी गांवचो ताका तो भारी वेद उपनिशद ज्ञान आशिल्लो म्हूण म्हणटना वो सांगता अय्यो त्या रड्ड्याक कसो ज्ञान आसत ताका रड्ड्याल्या गायन केला रे ताजेर रागू कसो म्हूण निमगेल्या रड्ड्या कळटवे तशें हें रड्ड्याक कसो ज्ञान आसत कसो की एक चार बूक काणू बायपाट करून कसो की चार जनां लेद्रा सांगून हांव व्हडलो वेदांत पंडीत म्हूण सांगचें न्हू ताणें ताका कसो असो ज्ञान म्हूण म्हणलें की रायाक बारी बेजार जालो उरलय न्ही हो रायो इत्याक म्हळ्यार रायाक समत्त बुद्धी आसा पुराय जनाले नानातल्या रायान कोणाकय आपोवन सन्मान करता म्हणना ताका संतोश आसा ज्ञानींक आपोवन सन्मान करचें हें ज्ञानी म्हूण लेखिल्ले जन अज्ञानी म्हूण रायाक कळनाशिल्लें उरलय न्ही रायो चमकलो कडे सकाळीं म्हूण म्हणटना ते दोनी जन आसतना आयलींची एकल्या पडिल्ले एकल्या ताका चड कसले राय दिता की म्हूण हाका भंय म्हाका दिलेले पयशे ताका कसले चड दिता की म्हूण आनी एकल्या भंय दोग जनां येद्रा दुखून आसतरसाची एकलो पळयतना भितर इची दुस्मूस येतरस राय पळयतरस दोग जाणां उरलयना कडेरी सन्माना वेळ येतना रायो तागेले कामाचाल करीन राजभटाल करीन तांकां बशील कडेन तांगेल्या येद्राक दोन व्हडलो पोळेर हांड व्हरता ताका चंद भांगराचे बण्णाचे वस्त्र दांकून आशिल्लें पुरे खुश जाता तांतू येतर सकट पुरे दिसतरस भितर कसोस म्हूण आंग्याल माथ्यान तूं थोडे दिसना न्हू ते नोटां हाडटी भांगरा नाणयां हाडटी चांग वस्त्र आभरण येद्दो व्हड पोळेर आसता मागीर मस्त दिला रायान तागेले पोळेराक कितले येत्तर दिसता कसले चड आसच्या पुरो म्हूण हाका कसबिसी हागेले पोळेरा म्हाका दिलेले पयशे कसले चड आसच्या पुरो म्हूण ताका कसबिसी कडेर म्हणटना रायो सन्माना वेळ येतना तांकां दोग जाणांकय माळ घालता
आणि त्या राजा भटाला सांगता तांक तांक दिल्लेले पोळेराचे मिरच्या वस्त्र काड्या आणि तांक समर्पण करे. दोग जणी तांगेल पोळेरा कसं म्हणून पोळच पशी चढान्याकलाल पोळेरा कसं गल्ला म्हणून पोळच्याकची आसक्त जावन असची तांगेल पोळेर पळितरनाची वर दळण त्याकडचे पोळेर पळितात तो वर दळण ह्याकडचे पोळेर पळितर असं रायाले कामाच्याने येऊन 2 पोळेरा वयचे आमगाल काढले. कसं असतं तू पेंडी तण गायन खाऊचे पुरय दवरला. दोग जनां काही कोप येता. कोप येऊन रायाला म्हणटा आमकां अपमान करोच्या तू हांगा ಅಪ್ಪ ಇಲ್ವೇ ತದನ್ ರಾಯ್ ಸಂಖ್ಯೆ ಮಾನಶೀಲ್ ಜನ अपमान करचे तुमकां दोग जाणां काही ना न्हय ओड पंडित तुमकां सन्मान करुया म्हूण हांगा आपणल्यार तुमगेल ती बुद्धी दाखयली न्हय एकल्यान रड्याल बुद्धी दाखयली एकल्यान मशील बुद्धी दाखयली म्हूण म्हणटकय मशीनी रड्ड म्हूण एकले एकले तुमी उलोवन घेतलीचे म्हणटा तुमकां ज्ञानी एक मर्याद दिवका म्हूण कसा म्हणून गोतना तील जन अज्ञानी म्हूण म्हणटाचे वे तुमी दोग जण मूर्ख अज्ञानी जन तुमी हेंची प्रशस्ती घेवच्या योग्य म्हूण सांगून रायो तांकां छिमार घालून पेटयत तांकां तितले उलोवन पेटयत रायो इत्याक म्हूण म्हळ्यार दोग जण अर्ह न्हयच न्हय प्रशस्तीक तांकां दोग जनांकय एक मत्सर भोरून गेला म्हणटना तांणी त्या मानाक अर्हवे न्हयच न्हय मानशील जन अपमान करचे म्हूण म्हळालो राय तांकां दोनी ना म्हूण सांगून रायाले लेखते तशी ताजे खातीर म्हणचे कोण ज्ञानिकी तो निंदेन तुई स्तुतीन तुई एक लेख आसता म्हूण हांगा कोण तशी आसना तांणी अज्ञानी म्हणून लेख तशी भक्त तांगेल सर्व कर्म परमात्माक अर्पण म्हूण लेखून करता पळय तशें जावन तांणी निंदा स्तुती समान जावन घेताची कोणेय तांगेले कार्यान तूं चुकी सोदिली म्हूण लेखया त्या गळशिल्ले म्हूण लेखया तेदना तांणी हो अशी त्या गळशिल्लेले देखून म्हाका आन्यक पण हें काम करतना अशी चुकी करून नज म्हूण कळ्ळें म्हूण सांगून देवान आमकां कळयसिलें म्हूण लेखून तांणी संतोशार आसताची कसलें तांकां बेजार जायना त्या गळशिल्ल्या म्हूण तेची विंगड कोणेय होगळसिल्यार इतले होगळ चुका जाल्यार देवान मिगेल करीन चांग काम करयला देवा तुका अर्पण म्हूण म्हणटात तांणी खंयचे सुखा होगळसिल्यार निंदे न्हय स्तुती न्हय तांकां कसले उद्वेग जायना कसलेय तांगेले मनान तो विकार जायना तशी मात्र न्हय पुरंदरदासान सांगिल्लें असं कसं न्हय म्हूण म्हळ्यार अपमान जाल्यार भारी चांग म्हूण तशीच व्यासतीर्थान पुरंदरदासाल कीर्तनेक पुरंदर उपनिषद म्हूण सांगला तशी पुरंदरदासाल एक उगा भोग कसं न्हय म्हूण म्हळ्यार ನಿನ್ನ ಭಕ್ತರೆನಿಸಿದ ಜನರು ಭಂಗಪಡಲೇಬೇಕು म्हूण तुगेल भक्त म्हूण कोण लेखला तांणी मस्त कश्ट पावका म्हूण सांगून कश्ट पावल्यार मात्र भक्ती येता म्हूण म्हळ्यार कुंती पळयल्यार द्रौपदी पळयल्यार विभीषण शबरी अंबरीशू सर्व भक्तची परमात्माले भारी कश्ट येयले जाल्यार खंयच्या कश्टांतूय तांणी कृष्णाक विसरनीचे पळय तशी ಪುರಂದರದಾಸ सांगताची ನಿನ್ನ ಭಕ್ತರೆನಿಸಿದ ಜನರು ಭಂಗ ಪಡಲು ಬೇಕು ತುಗೆಲ್ ಭಕ್ತ ಕೊಣಕಿ ತಾನಿ ಕಷ್ಟ ಭೊಗ್ಗುಕ ದಿನಂ ಪ್ರತಿದಿನ ಅನ್ನ ಉದಕ ವಸ್ತ್ರಗಳ ಕಾಣದಿರಬೇಕು केदना जाल्यार तांकां शीत मेळना नातल्यार उद्दा मेळना नातल्यार चांग वस्त्र मेळना नातील तशी तांणी आसल्यार तुगेल भक्ती तांणी चड करताची म्हूण पळय अत्यंत दरिद्र कोण सुधामू जाल्यार तो परमात्मा विसरलो बे ना राजा रंतीदेव 48 दीस ताका पट्टा मेळ्ळी कडे दीस कसो की आहार मेळ्ळेले ताणें सर्व जना वांटिले परमात्मा विसरनी तो तशी ಬೆನ್ನು ಹತ್ತಿದ ರೋಗ ಇರಬೇಕು ವ್ಯಾಧಿಯ ಸುಖಕ್ಕೆ ತಕ್ಕಸಲಿ जो एक व्याधी इत्याक म्हूण म्हळ्यार व्याधी आयले बेन्नू हत्तीद रोग म्हळ्यार सदा सर्व काळ व्याधी ताका कसो की एक व्हड व्याधी आयली म्हूण लेख्या देहाक व्याध येईल तेन्ना तो देवा 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 म्हूण ಉಡ್ಗಾಸ್ करता तशी ಬೆನ್ನು ಹತ್ತಿದ ರೋಗ ಇರಬೇಕು ತನ್ನವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಛೀ ಅನಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು म्हूण म्हळ्यार तन्नावरा ಕೈಯಲ್ಲಿ विंगड जनान ची थू म्हळ्यार जेव्हा अपमान केला एक दीस जेव्हा 2 दीस तांगेल जनान अपमान केल्यार वैराग्यत जिवनांतू कसल्याक बायल चेडूव बंधू बांधव हांनी पुरे तूं वाचून प्रयोजन ना तूं कशें केल्लें अशी तशी म्हळ्यार वैराग्यत पळय जिवनांतू तेन्ना वैराग्य येयल्या कोणा सोदिताची परमात्माक तशी निंदा स्तुतींतू कोण समान जावन आसता तो भक्त मुगेल प्रितीचो म्हणटा आनी मौनी म्हूण म्हणलें मौनी म्हळ्यार कसं न्ही
मौनी म्हळ्यार मननशीलता म्हूण म्हणटाची. मननशीलता सदां सर्व काळ मनन करतरूच परमात्माल विशय तो मौनी. मौनी म्हळ्यार तोंडा प्लास्टर मारनो नुत्त बशिल्लो ताका मौनी म्हूण म्हणाची. मौनी म्हळ्यार सगळो दीस उतरान उलय इलय विशय परमात्मालो जेवका मनन करचे तेंच जेवका तसल्याक मौनी म्हणचे. इतक मननात त्रायते इति मौनी. सदा सर्व काळ परमात्माल विशय मनन कोरून 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 कोण मुक्ती पावता ताका मौनी जेवो मुनी म्हूण म्हणटाची. तशी मुनी म्हळेल आनी मौनी म्हळेल शब्दाकय अर्थ एकूच. हे प्रापंचिक जनाल विशय कळल्यार तांकां भौतीक देहाचे विशय आसा पळय देहाचे सुख तसल विशयादी कडेन त्यांनी आकर्षित जावन आसताची. आनी देहाचे सुख आनी लोका विशय त्या विशयांत तांकां संवाद जाता, चर्चा जाता, पंचादीक जाता, तातूंत भितर तांकां आनंद मेळटा. तेंची साधुजन पळया, मुनिजन पळया, सज्जन भक्त पळया, तांणी लौकीक विशय सोडून कल्मशरहित जावन शुद्ध मनोभावाचे जावन परमात्माले चिंतन करताची. हेंची परमात्मान गितेन तूं सांगिल्लें कसलें म्हळ्यार या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी म्हूण सांगून. म्हळ्यार कोण संयमी जन खंयच्या विशयांत अनासक्त. निशा म्हळ्यार रात्री. रात्री म्हळ्यार आंग कसलें म्हळ्यार कोण लौकीक विशयांत अनासक्ती रसताच की तांणी सा निशा लौकीक विशयांत अनासक्ती कोणा आसता तांणी मुनिजन म्हणून घेताची. तेंची सा निशा या निशा सर्वभूतांनी तस्यां जागृती संयमी. पुराय जनाक लौकीक विशयांत आसक्त आसल्यार संयमी मुनिजनाक त्या लौकीक विशयांत तांकां न्हीद म्हळ्यार तांकां अनासक्ती म्हूण सांगून. प्रापंचीक जनाक लौकीक विशयांत आसक्ती त्या विशयांत मुनिजनाक अनासक्ती. खंयच्या विशयांत मुनिजना आसक्ती की त्या विशयांत प्रापंचीक जनाक अनासक्ती म्हूण सांगून. तशी प्रापंचीक जनाक लौकीक विशय म्हळ्यार भारी एक मृष्टान्न भोजनशी 4 जनाल विशय पंचादीक करचे, तांगेल सुखा विशय पळोवचे, तांगेल देहा सुख, चर्मा सुख, मना सुख, चंदाई ते भितर म्हळ्यार कुसून गेला देहांत. भितरी ते चर्म बिनी काडली म्हण जाल्यार ते रगत व्हडलेले 2 दीस वचो एक रगत आंगात दुखून व्हडली म्हणले क्या कसले घाय जावन ते आंगले थंयची एक कडेन सोडली म्हणले क्या रात्री म्हणटन ताका किळसाण मारव सुरू जाता, रक्ता किळसाण. तशीची भितर सुचे अस्थि, मज्जे, मांस, रगत, मल्ल, मूत्र हेचे न भितर गलीच जाल्यार ताका भाईच्यान एक दामान चंद चर्माचे एक कवर दिला. त्या चर्मा आम्ही क्रीम लावचे कसं न्ही, ताका ब्लीच करचे कसं न्ही, ताका पार्लरा वचून चंदाई दिवचे कसं न्ही. ते एक न्ही एक दीस त्या चर्मा आमगेलो उठो लासून वता. चंद चर्म मेगेल बायलेले शरिरांत म्हूण बायल्यान मरतरी खंयच्यो धरलो ते चर्मा कुडकनी कांडवर ना कळवे. चर्माचे एक तोगली ना होदिके वयर एक चर्माचे चंद कवर ताका कितली संभ्रम आमगेले. इतक म्हळ्यार आम्ही प्रापंचिकांत बुड्डील जन प्रापंचीक जनाल संभ्रम पळयल्या पुरो. देहा सुखाक, भायची चंदाईक, सुख भोगाक, संपत्ताचे आशेक, संपत्तू गळसून घेवच्याक कसले एक आसक्ती म्हळ्यार जाल्यार कोण मौनी म्हणून घेतला तांकां हे प्रापंचीक विशय कोयरा राशिकय. कोण 4 जनाले विशय उल्लोच्यान तूं संतोष पावता की प्रापंचीक जन त्या विशय हांकां नाका कोणाक मौनी जना नाका. तांणी परमात्माल विशय खंय जाता थंय उलयतात. तांणी उलोवच जाल्यार तोंड काडल्यार परमात्माल विशय, परमात्माल काणी, परमात्माल महिमा हेंची तांकां मनशान केवल जिब्बेन मांद्र उलत न्ही. वाकिंद्री म्हणटात खंयच्याक जिब्बेन मांद्र उलत न्ही मनशान. जिब्बेक तोंडा एक प्लास्टर मारयाची, मनान उलयत तो. मनान उलोवच म्हळ्यार कसं न्ही, मनान चिंतन करची. तोंडा एक प्लास्टर घालून कितले उलयत तूं म्हूण बसयल्यार मनान तुजें आमी एक पंद प्लास्टर काडो कितले उडगास आसा तितले रितीर ताका बिश्टान दवरका म्हूण लेक्क नाचवे.
इतेक मनान तुज्या तवरच तें मथन मिगेल तोंडा प्लास्टर घाला वो कोण काडो ताका उल्लोच आस पळय हांव कशी असल पुरे चिंतन येता तेंची मनान सगळो दीस मुनिजनाक तोंडा एक ते कोण मुनिजन कोण मौनी म्हणून घेत पळय कोण संयमी म्हणून घेत तांकां एक प्लास्टर घाले तोंड तांकां कसलें ना तांकां बारी संतोश तांणी तोंड सोडल्यार परमात्माल विशयी उलोवचो तोंड बंद केल्यार तांणी मनांत परमात्माले विशयी चिंतन करचें लौकिक प्रापंचिक जन सुखा विशय वस्तूचे विशयो निरंतर चिंतन करता जाल्यार मौनी जन सदा परमात्माल विशय चिंतन करताची तशी तोंड सोडल्यार तांणी परमात्माल विशय उलयता हक्क मौनी म्हणजे परमात्माल विशयो परमात्माल विशयांत मात्र उलयतले जनांक मौनी म्हणजे तांगेल मन निर्विशय जावन आसता निर्विशय म्हळ्यार कसं न्ही विशय सुखांतू निर्लिप्तता तांकां उतरय परिशुद्ध आनी संयमाची उतर हें बाह्य मौन म्हूण म्हणटाची जाल्यार हांगा बाह्य मौन म्हळ्यार तोंड बंद करून बसचें आसता पळय ताका मौनी म्हणचें न्ही हांगा परमात्मान सांगचें मौनी भक्त कोण म्हळ्यार बाह्य मौन आशिल्ले जन मिगेल प्रितीच भक्त म्हणला म्हूण आमी तोंडा एक प्लास्टर घालून बसची न्ही परमात्मा बाह्य मौनी जन म्हळ्यार कोणा सांगता मोक्ष संन्यास योगांतूय तांणी सांगला आतां बाह्य मौनांतू श्रेष्ठ म्हूण आमी लेखले म्हूण जाल्यार परमात्मा मोक्ष संन्यास योगांतू सांगता पळया य इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिदास्यति स मामेव एष्यति म्हूण म्हळ्यार हें हांव सांगिल्लें हें गीता म्हूण म्हळ्यार परम गुह्यतम जावन आशिल्लें ज्ञान कोण मद्भक्तेषु अभिदास्यति मिगेल भक्तांक हें ज्ञान दितकी जेव्हा मिगेल भक्तांक हे गीतेश उपदेश करतकी स मामेव एष्यति तो म्हाका पावता हें गिता ज्ञान कोणाकय वांटिल्लो मनीसू तो मद्भक्तेशू भक्तजना वांटो काय भक्त नातिल जना यो रे तुका गितेचे उपदेश दिता बैस 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 म्हळ्यार हक्क कामना म्हाकाय कामना म्हूण लेखला दिसता आगेल गीत न्ही हें म्हाका लागीं घरकडचे गिता चंद दिसता म्हूण लेखला कश्ट न्हय तसल जनाक गीतेचे उपदेश दिवच्या जतवे ना तशी हें गिता म्हूण म्हळ्यार परम गुह्यतम शास्त्र कोण मिगेल भक्तांक उपदेश करतकी जेव कोण मिगेल भक्तांक हें ज्ञान दितकी तांणी म्हाका पावताची म्हूण परमात्मान सांगला जाल्यार मौनी म्हूण म्हणजे ताणें बाह्य मौनाक न्हय म्हूण जाल्यार निरंतर मनन करतले जनाक ताणें मौनी म्हणचें म्हूण जालें इतक म्हूण म्हळ्यार बाह्य मौन जाल्यार गीते ज्ञान कोणाकय सांगू जतवे ना तोंड काडल्यार परमात्मा विशीं उलोवका तसल जन मौनी म्हूण ताणें सांगचें तशी आनीक कृष्ण मानसीक तप आस पळय तेवूय ते तपांतू तिनी विध म्हूण म्हणटा तो श्रद्धात्रयांतू तेदना तो सांगता मानसीक तपाकय मौनी म्हूण म्हणचें म्हूण मौन म्हणचें म्हूण ते हांगा आमी कसो लेख वयता म्हूण म्हळ्यार मौनी जन मुनिजन न्ही प्रापंचिक जन कैळ न्ही हमसशी म्हूण लेख वयता कैळी पळयाची खाणा राशी कोयरा राशींत खाण पळयलें कुडलें का 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 करून पुरे कैळ्यांक आपयलें आनी कैळे शब्द करतरी थंय पुराय जन आप्पून पाऱ्याक्या शब्दू काका म्हणचे शब्दू आहार खावन वताची जाल्यार हंस पळया तांणी राजगांभिर्यान सरोवराचे त्या पुटो उदकांत विहार करताची त्या उदकाचे उद्दा पित्ता कसलो शब्द आसवे ना भारी एक नमने एक गांभीर्यार भोंवची तांणी उदकांत भोंवतना हें कैळ्याल बरी पटापटा पटापटा रेक्की मारले काका काका केले ते ना तशीची प्रापंचिक जन केन्नाय कैळ्या वरी जाल्यार मुनिजन केन्नाय राजहंसशी तशें तांकां परमहंस म्हणचें म्हळ्यार हंसरुपी परमात्मा ज्ञान पावील जन तांणी म्हूण सांगून तशी मौनी म्हळ्यार अशी उतरांतू मौन हें उलयनान अशी मौन बशीन सतत परमात्माल चिंतनशील जन मागीर परमात्मा ते संतुश्ट येन केन चित्त म्हळ्यार कसलें म्हूण सांगून परमात्मा सांगता तें कसलें म्हूण म्हळ्यार पयचे दिसाचे गितामृतांत आमी पळया आजी सांगिल्लें गितामृताचे विशय परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।